जमिनीच्या दिवाणी कोर्टात चालू असलेल्या दाव्याच्या कारणावरून एकावर कोयता व चाकूने हल्ला केल्याप्रकरणी 9 जणांविरोधात विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्रशांत उर्फ चिंगळ्या विजय गायकवाड राहणार विवेकानंद नगर विटा, आशिष श्रीकांत देवरे राहणार विवेकानंद नगर विटा, सूरज रवींद्र खाडे राहणार कराड जिल्हा सातारा, उमेश खलिपे, उदय नलवडे, मयुरेश गुळवणी, जगन्नाथ खलिपे, कृष्णा देशमुख, राज जावीर राहणार विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत। या हल्ल्यातील जखमी अमित अशोक सावंत वय 36 राहणार कराड रोड विटा याने विटा पोलिसात फिर्याद दिली आहे। या हल्ल्यातील जखमी झालेल्या अमित सावंत याने विटा पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की शनिवार दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास विटा ते कराड रोडवर स्मशानभूमीसमोर जमिनीचा दिवाणी कोर्टात चालू असलेल्या दाव्याच्या कारणावरून आशिष देवरे आणि सूरज खाडे या दोघांनी हातातील धारदार कोयता व चाकूने डोक्यात, पाठीत, खांद्यावर, उजव्या हाताच्या बोटावर तसेच डाव्या डोळ्याच्या भुवईजवळ छातीवर गंभीर मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला। तर प्रशांत उर्फ चिंगळ्या गायकवाड याने जीवे ठार मारण्याची धमकी दिली। उमेश खलिपे, उदय नलवडे, मयुरेश गुळवणी, जगन्नाथ खलिपे, कृष्णा देशमुख, राज जावीर या 6 जणांनी मारहाण करून गंभीर जखमी करण्यासाठी जीवे मारण्याची अपप्रेरणा दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। जमिनीचे दिवाणी कोर्टात चालू असलेल्या दाव्याच्या कारणावरून कोयता व चाकूने हल्ला केल्याप्रकरणी 9 जणांविरोधात कलम 109, 118, 2, 351, 3, 3, 5, 49 प्रमाणे विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। पुढील तपास विटा पोलीस करत आहेत।